बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। मॉर्निंग वॉक वेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी स्टंप आणि बॅटने हल्ल्याची घटना शिवाजी पार्कमध्ये घडली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना भांडूपमधून ताब्यात घेतलंय। ताब्यातील आरोपींपैकी एक हा शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असून काही दिवसांपूर्वीच त्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। अशोक खरात असून त्याचं असं नाव असून हा शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे। तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती ही त्याचाच सहकारी असल्याचं समजलं जातंय आणि आज सकाळी भांडूप येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेलं आहे। तर खरातचे शिवसेना नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियातून समोर आलेले आहेत। तर ताब्यात घेतलेले हे दोन्ही आरोपी ठाकरे समर्थक असल्याचं कळतंय। संदीप देशपांडे यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता आणि त्याच प्रकरणी 2 संशयितांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे हल्ल्याच्या संशयाची सुई ठाकरे गटाकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय।